कन्या सासूराशी जाय मागे परतुनी पाये माग कोणी बोलत मागे परतुनी म्हणजे काय कन्या जे मायर छोड़ती पिता दीवार पे सर पटक 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 के लढतात येरी नडणार नाही त्याचं कारण आहे ही निस्वार्थ प्रेम ही मुलगी आपल्या बापावरती करत असते निस्वार्थ तुम्ही म्हणाल महाराज मुलगा का करू शकत नाही मुलाला विचारा काय नाही महाराज 10-50 वर्ष ताप आहे मग एकदा म्हातारा मेलं मग अख्खी तिजोरी आपली मुलगी तशी नाही महाराज जिस घर को मैं 25 साल मेरा 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 कर रही हूँ ना मेरा को पता है जब छोड़ के जाना पड़ेगा तब भी प्रेम करती हूँ निस्वार्थ प्रेम ही मुलगी आपल्या बापावरती करत असते तुम्ही म्हणाल ते कस काय तर सांगतो भजन करा कल्पना करा 14 वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आली ना पहिली चौकशी करते आई आज बाबा जेवले का ग नहीं है बेटी ते सकाळपासून चहा घेतले नाहीये ते कॉफी घेतले नाहीये आणि ते नाश्ता केले नाहीये आणि ते कोणाशी बोलत नाहीये आणि ते तिथेच बसून आहे तू घे जेवून काय काय आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे मी नाही जेवणार ज्या दिवशी जन्मदाता बाप उपाशी असतो ना त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते संध्याकाळच्या वेळेस बाबाला आग्रह करते बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना बाप मात्र जेवत नसतो आणि मुलगी मुळू मुळू लढत असते संध्याकाळची 11 वाजू देते अख्ख्या घराला झोपू देते आपल्या बापाच्या खोलीत जाते बापावरच्या तोंडावरचं पांघरण करते बाप डोळे उघडून पाहतात काय मुलगी कालीस बेटी कालीस बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा 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 हातपाय चिपून देऊ का बाबा 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 डोकं दाबून देऊ का बाबा 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 खायला करू का देऊ का बाबा 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 डॉक्टर म्हणून आणू का बाबा बाबा अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा बाप लढतच उठून बसला मुलीला कवटाळला मुलीने विचारलं की का लढता बाबा का लढता बेटी जेव्हा माझी माई मेली ना तेव्हा मी 2 वर्षाचा होतो तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटी तू कधी कधी येतेस माझ्या तोंडावरून हात फिरवते मला असं वाटते की पांडुरंगा ही माझी लेक नाहीये ही माझी मायाच माझ्या पोटी जन्माला आली की काय
म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या आणि मुलगीच्या सासरला नंदायला जात असते ना, एका वर्षात बाप सारखा दिसतो. एवढा मोठा खड्डा आहे बापाच्या जीवनामध्ये. कोणाची बहीण असू द्या, कोणाची लेक असू द्या, कोणाची ताई असू द्या, ज्यावेळेस ते नवरीचे कपडे पदार्पण करते ना, त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाय पडण्यासाठी खाली वागतो. त्यावेळेस कडकडून मिठी मारते आणि सांगते, दादा येतो बर का दादा, येतो बर का दादा. अरे तू या घरचा करतायस रे दादा, तू जर काम केलास ना दादा, अख्खा परिवार जगेल. आणि तू जर तुझ्या बायकोचं ऐकून वेगळं झालं ना रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा, तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. जेव्हा ती मुलगी बापाकडे ते बापाला कडकडून मिठी मारते आणि सांगते, बाबा येतो बर का बाबा, येतो बर का बाबा. अरे तो बाप मात्र त्या खांब्याच्या मागे जाऊन डसा डसा लढतो. तो बाप आहे नाही बा. आपण जर कुठं कीर्तनाला गेलो ना, आपली जर चप्पल विसरली ना, चप्पल आपण 3 वेळेस पाहतो, अहो इथं ठेवली होती, इथं ठेवली होती. अरे त्या बापानं तर हाताच्या फोडासारखा सांभाळ केलं, त्या बापानं नानाचं मोठं केलं, त्या बापानं बोलून चालवायला शिकवलं. तीच मुलगी आज सासरला नंदेला जात असते, कालंना नाही बा. आपलं किती दुर्भाग्य आहे. तुम्ही मुलगी पोटात असताना मारता. अरे ती मुलगी म्हणते, आई मी मोठं होऊन तुझी सेवा करेल गाई. आई तुम्हाला मारू नको ना गाई, आई तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करू नको गाई. आई मी वंशाला दीपक चालू गाई. ती मुलगी म्हणते, 9 महिने 9 दिवसाची झाली लग्न बघण्याची गाय. 9 महिने 9 दिवसाची झाली लग्न बघण्याची गाय. वंशाच्या देवापायी नको पंथी विठुराय. वंशाच्या देवापायी नको पंथी विठुराय. 9 महिने 9 दिवसाची झाली लग्न बघण्याची घाई. 9 महिने 9 दिवसाची झाली लग्न बघण्याची घाई. वंशाच्या दिव्याबाई नको मंदी विजवाई. वंशाच्या दिव्याबाई नको मंदी विजवाई. उद्या तुझ्या गर्भाची ग होईल सासरे ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मोडणार ग. तुझ्या मोकल्या कानाला
पोरांना मारू नका, किती आपलं दुर्भाग्य आहे. मारू नका ना रे. लोक म्हणतात आम्हाला मुलगी झाली, मुलगी पाहिजे. मुलगा झाल्यावर डॉक्टरलाच पेढे, हा मुलगा झाला. तर डॉक्टर म्हणला मला काय सुख ना दुख. आणि मुलगी झाल्यावर तोंड टाकतात. तुम्ही कोण होता? अय महिला मंडळ, तुम्ही कोण होता? मुलगीच होता ना. आपल्याला मुलीचा जन्माचा आनंद केला पाहिजे ना. मुलगाच पाहिजे. बूट घालून हलते बापाला. हे कलियुग आहे. आणि जेव्हा ती मुलगी एक पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते, आणि दुसरा पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते. म्हणून कन्या सासुऱ्यासी जाए माझी तशी अवस्था झाली जशी मुलगी माहेर सोडताना होते. कन्या सासू राशी जाय. विठाल 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 विठाल. तुकोबाराय म्हणतात देवा ही पंढरपूर आहे ना, हे सर्व संतांचं माहेर आहे. आणि ज्ञानोबाराय म्हणतात जाय, सर्वजण लक्ष द्या, जाई ना गे माय तया तुळजापुरा. असं जमतं का? काय सांगितलं? जाई ना गे माय तया तुळजापुरा नाही होय, पण जाई ना गे माय तया पंढरपुराच का भेटे ना माहेरा आपुलिया. हे सर्व संतांचं माहेर आहे. म्हणजे चंद्रभागा आमची बहीण आहे, पुंडलिकरामची बंधू आहेत, रुक्माई आमची माय आहे, आणि जगाचा बाप पांडुरंग परमात्मा आमचा बाप आहे. म्हणून म्हणतात माहेर संताचे, हे माहेर संताचे, माहेर संता, हे माहेर संताचे. नामया स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे, स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे. माहेर संताचे, नामया स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे. माहेर संताचे, नवया स्वामी केशवाचे, नवया स्वामी माहेर संतांचे, नामया स्वामी केशवाचे. हे पंढरपूर आहे ना, हे सर्व संतांचं माहेर आहे. मग देव म्हणतात तुकोबर आहे, आता मला करमायचं नाही. तुकोबर आहे, आता मला करमायचं नाही. आणि जगाचा बाप म्हणतो तुकोबर आहे, माझ्या भेटीसाठी 2 महिन्यात तू या. नाही देवा शक्य नाही. मग असं करा, वर्षातून 2 वेळा तरी माझी भेटीसाठी येते. म्हणजे कधी? आषाढी कार्तिकी विसरू नका मद. आषाढी कार्तिकी विसरू नका मद. सांगत से आषाढी कार्तिकी विसरू नका मद.
तसे गोज पांडुरंग सांग तसे गोज पांडुरंग सांग तसे गोज पांडुरंग माझ्या भेटीसाठी 2 वेळा तरी येते म्हणजे कधी आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांग तसे गुज पांडुरंग. पंढरपुरामध्ये तुम्हाला पहिलं चंद्रभागेचं दर्शन घ्यावं लागेल डायरेक्ट. पण आपलं नाही मला देवाचं दर्शन करायचं. तू चुप बस. देवाचं दर्शन भेटतच नाही. मग तुम्ही मोठ्या माणसाच्या तिकडे मुख्यमंत्र्याच्या घरी जावा. आधी त्या सिक्युरिटीला विचार लागतं कुठे आहेत बा मुख्यमंत्री मध्ये. त्या आधी त्यांची परमिशन घेऊन मध्ये जावं लागतं. तसं चंद्रभागेमध्ये स्नान करायचं मग पुंडलिक करायची परमिशन घ्यायची मग भगवंताकडे जायचं. आणि पुंडलिक राय काय साधे नाही. देवाला सुद्धा घरी आणलं होतं त्यांनी आणि देव परीक्षा घ्यायला आलती त्यांची. सोपं आहे का. आई वडिलांची सेवा करत होते आणि तिकडून आले पांडुरंग. आय पुंडलिका मी आलोय. मी तुम्ही कोण आहे. अरे जगाचा बाप आहे. मग मी काय करू. मग मी असा थांबू का. थांबा देवा व्यवस्था करतो. मग तेव्हा पांडुरंगाने आपल्या हाताजवळची वीट घेतली आणि फेकून दिली. त्या विठेवरती उभा टाकला तो सगळ्याचा बाप.